नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक अगदी खास विषय घेऊन आज आपण साम टी व्हीवरती आलो, तो म्हणजेच ग्लोबल एंटरप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह 2025. पुण्यामध्ये हे कॉन्क्लेव्ह होतं आहे 10 आणि 11 जानेवारीला, आणि या संदर्भातच एक महत्त्वाची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. कारण हे कॉन्क्लेव्ह जे आहे ते यासाठी महत्त्वाचं आहे कारण फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर भारतभरातून नवीन उद्योजक या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांना खूप संधी ज्या आहेत त्या खुल्या होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्या संदर्भात अधिकचं जाणून घेऊयात. माझ्यासोबत आहेत गिरीश देसाई सर आणि सचिन इटकर सर. सर, पहिला प्रश्न तर हाच आहे की या कॉन्क्लेव्हचं उद्दिष्ट काय? ह्या कॉन्क्लेव्हमधनं आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, जशी त्याची हे आहे की एंटरप्रेन्योरशिप विकसित व्हावी, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट्स व्हावी, नवीन नवीन स्टार्टअप इन्क्युबेशन ह्यांना प्रेरणा मिळावी, ह्या सगळ्या दृष्टीतनं हे हवी. आणि यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर की मराठी उद्योजकांसाठी सुद्धा ही पर्वणीच असणार आहे, आणि त्यामुळे नेमकं कुठून कुठून आणि किती उद्योजक या ठिकाणी येणार आहेत? नमस्कार. गर्जे मराठी ग्लोबल ही एक अमेरिकेमध्ये प्रस्थापित झालेली एक मराठी उद्योजकांसाठी काम करणारी संस्था आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ या 3 संस्थांनी मिळून या ग्लोबल एंटरप्रेन्योर्स कॉन्क्लेव्हचं आयोजन पुण्यामध्ये 10 आणि 11 जानेवारी रोजी केलेलं आहे. याचा मूळ उद्देश असा आहे की परदेशामध्ये अनेक मराठी महाराष्ट्रातले उद्योजक हे जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात. त्यांचे तिथं मोठे उद्योग आहेत. सेवा क्षेत्रामध्ये ते काम करतात. टेक्नॉलॉजीमध्ये काही चांगल्या कंपन्या, स्टार्टअप्स ह्या आपल्या मराठी उद्योजकांनी परदेशामध्ये निर्माण केलेल्या आहेत. तर आमचा असा उद्देश आहे की 100 ते 120 उद्योजक हे परदेशातून वेगवेगळ्या, आणि आत्ता आपल्याकडं अमेरिका, युरोप, जपान, साऊथ ईस्ट एशिया, गल्फ या सगळ्या देशांमधून अनेक उद्योजक ह्या समिटसाठी हे पुण्यामध्ये येणार आहेत. आणि महाराष्ट्रातून आणि देशभरातून 1000 उद्योजकांना या समिटमध्ये आपण निमंत्रित करत आहोत. खरं तर हा एक अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे, कारण परदेशातल्या उद्योजकांना इथल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांशी किंवा देशभरातल्या नवीन उद्योजकांशी भेटण्याची संधी मिळेल. तसंच आपल्या इथल्या उद्योजकांना या परदेशातल्या उद्योजकांशी संवाद साधून त्याच्यामधून इन्व्हेस्टर कनेक्ट असेल, त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचं आदानप्रदान असेल किंवा त्यांच्या पार्टनरशिप्स असतील, तर तो या समिटचा उद्देश आहे की त्यातून परदेशातले उद्योजक आणि इथले उद्योजक यांच्यामध्ये काही टेक्नॉलॉजीचं आदानप्रदान आणि त्याचबरोबर काही इन्व्हेस्टमेंट रिलेटेड किंवा त्यांच्या जॉईंट व्हेंचर्स पार्टनरशिप्स यातून व्हाव्यात. आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या स्टार्टअप्स आणि इन्क्युबेशनच्या खूप चांगलं वातावरण हे सध्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र पहिल्यापासून औद्योगिकीकरणामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य राहिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः करून मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर या ज्या औद्योगिक पट्ट्यामध्ये ऑटो असेल, IT असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा सेवा संदर्भातील उद्योग असेल, याचं प्रचंड मोठं जाळं आपण अनुभवतो आहोत. आणि यातल्या अनेक नवीन स्टार्टअप्स सध्या निर्माण होत आहेत. त्यांनासुद्धा या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून इन्व्हेस्टरना भेटण्याची संधी मिळेल, तसेच या उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. म्हणून आपण त्यांच्यासाठी स्टार्टअप पिच फेस्टसुद्धा त्याचं आयोजन केलं आहे, जेणेकरून त्यांना अनेक चांगल्या लोकांशी संवाद साधता येईल आणि त्यातून काही चांगले इन्व्हेस्टर कनेक्ट्स त्यांना मिळतील. 10 आणि 11 तारखेला पुण्यामध्ये हा जो कॉन्क्लेव्ह आहे ते आयोजित करण्यात आला आहे. तर यामध्ये नेमकं सहभागी व्हायचं असेल, महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातून आपण म्हणताय, तर देशाच्या बाहेरून पण मोठे उद्योजक, नवीन उद्योजक या ठिकाणी येणार आहे. त्यांना जर सहभागी व्हायचं असेल तर काय प्रक्रिया आहे? त्यांना जर ह्याच्यात सहभागी व्हायचं असेल तर आपल्या जी वेबसाईट आहे त्याच्या निमित्ताने GMG, PCU आणि MEDC दिस वेबसाईट आहे, आणि त्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी रजिस्टर करायचं आहे आणि त्यावर त्यांना त्या पद्धतीने रिप्लाय येऊन जाईल. आणि कॉन्क्लेव्ह पुण्यात असणार आहे, परंतु सविस्तर पत्ता आपण सांगितलात त्यांना तेवढं सोपंच आहे. कॉन्क्लेव्ह ही पुण्यात 10 आणि 11 जानेवारीला ऑर्किड हॉटेल बालेवाडी इथे होणार आहे. धन्यवाद गिरीशजी. सचिनजी, आपण सविस्तर माहिती साम टी व्हीला दिली आहे. आणि अगदीच आपण पाहिलं तर महत्त्वाचा हा कॉन्क्लेव्ह होणार आहे, कारण की नवीन उद्योजक उभारणी घेत आहेत आणि महाराष्ट्रातून सुद्धा नवीन उद्योजक येत आहे आणि त्यांच्यावरती लक्ष केंद्रित या कॉन्क्लेव्हमध्ये केलं जाणार आहे. नवीन संधी मिळणार आहे, म्हणून नक्की या कॉन्क्लेव्हला सगळ्यांनी भरभरून उपस्थिती लावावी.
आणि जर ज्यांना कुणाला या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी व्हायचं असेल त्याबद्दल संदर्भात दिली पण आहे. सेक्टरमध्ये अजून एक गोष्ट मी ॲड ऑन करू शकतो की पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट 34 वर्षापासून या एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे आणि ज्या वेळेला शिक्षणाबरोबर एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट जे यंग जनरेशनमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ती जागरूकता यावी ह्या दृष्टीने ह्या कॉन्फरन्समध्ये त्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवतात अथवा व्हाईस चान्सलर्स आहेत आणि बाकीचे जे एज्युकेशन सेक्टरशी निगडीत जी लोक आहेत त्यांनाही यातून प्रेरणा मिळणार आहे आणि बरेचसे नेटवर्किंग एंटरप्रेनरशिप त्या निमित्ताने होणार आहे. मला एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करायची आहे की आपण फक्त उद्योजकांनाच या ठिकाणी निमंत्रित केलेलं नाही, तर पॉलिसी मेकर्स आहेत, गव्हर्नमेंटचे काही लीडर्स आहेत जे की या राज्याला औद्योगिकदृष्ट्या प्रगत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावतात. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी, केंद्र सरकारचे काही अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्याला कदाचित माहीत असेल मुंबईमध्ये जवळपास 54 देशांचे दूतावासाचे ऑफिसेस आहेत. त्याच्यातल्या अनेक काउन्सिल जनरल जे आहेत जे त्या देशाचा ट्रेड आणि त्या देशाचा महाराष्ट्राशी असलेलं रिलेशनशिप याच्यावर काम करतात, त्यांना पण आपण याच्यामध्ये निमंत्रित केलेलं आहे. तर एक महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं एंटरप्रेन्योरशिपसाठी एक मुवमेंट म्हणून आणि नवीन उद्योजकांनी, नवीन तरुणांनी एक उद्योजक बनण्याच्या दृष्टीने यातून प्रेरणा घ्यावी, हा या समिटचा, या कॉन्क्लेव्हचा मूळ उद्देश आहे. आणि साम टी व्हीच्या माध्यमातून मला असं वाटतं की निश्चित अनेक लोकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची या निमित्ताने संधी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपलब्ध केलीत. मी साम टी व्हीचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सचिनजी. आपण पाहिलं की फक्त या ठिकाणी जे नवीन उद्योजक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अभ्यासक पण येणार आहेत आणि सोबतच जे या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलं आहे आणि मोठ्या उंचीवरती गेले त्यांचंही मार्गदर्शन लाभणार आहे. तेव्हा ग्लोबल एंटरप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह 2025 हा पुण्यात जो होतोय 10-11 तारखेला, त्याला नक्की तुम्ही भेट द्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा साम टी व्ही. बातमी जी व्यवस्था बदलेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.